काय? हे माझ्याकडनं तुला सरप्राईज गिफ्ट. ओ हे असं छान आहे ना. रील्स यायचे ना की पनीर कैसे बनाए बिना पनीर यूज किए, तर आज मी ते करणार आहे असं. आणि गेस्ट खाली आलेले आहेत. पटकन मी रेडी होतीये 2 मिनिटं. तर इथे आहे आजची मेजवानी, पालक तोफू. पद्मावत नाही, परत बोल. पद्मावत बोल ना. बोल. टीव्ही माझ्या टीव्ही. हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी व्हिडिओमध्ये असणार आहेत. पहिलं तर आमचं आलेलं आहे पार्सल. फर्स्ट टाइम इथे स्वीडनमध्ये आल्यानंतर आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि काहीतरी घरासाठी गोष्टी मागवलेल्या आहे. काय काय मागवलेलं आहे ते लगेच तुम्हाला मी अनपॅक करून दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट, आज फर्स्ट टाइम स्वीडनमध्ये आल्यानंतर आमच्या घरी गेस्ट येणार आहेत. सो त्याची आम्हाला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सो छान छान म्हणजे ज्यांना जेवायलाच आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे, तर छान छान मेनूसुद्धा मी आज बनवणार आहे. चला मग बघू आता पार्सलमध्ये काय काय आलेलं आहे. बघा सकाळी सकाळीच एकदम पार्सल आलेलं आहे ना, तर इतकं छान वाटतंय मला. दिवसाची सुरुवात खूप छान आली आहे. कारण जेव्हा दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे घाईघाईमध्ये होतं तसं. सो जेव्हा पण घरी पार्सल येतं ना, मला एवढं एक्साइटमेंट असते. मध्ये काही पण असो, माझं मेकअप असो किंवा असं काही घरातल्या वस्तू असतो, मला खूप एक्साइटमेंट असते. चला आता ओपन करू पट. चला पहिली गोष्ट तर आम्ही मागवलेलं आहे टेमूवरून. इथलं मी चायनाचं ॲप आहे, ऑनलाईन शॉपिंग ॲप. त्याच्यावरून आम्ही मागवलेलं आहे. आपलं फ्लिपकार्ट कसं असतं ना इंडियामध्ये, तसंच आहे. ये फर्स्ट गोष्ट मागवलेलं आहे हे एक छोटंसं वास व्हाईट कलरमध्ये. क्वालिटी ठीक आहे, पण मला वाटलं ते योगेश सिरामिकचं आहे, पण हे प्लास्टिकचं आहे. ठीक आहे, छान आहे, बट म्हणजे दिसायला छान आहे, बट सिरामिक नाही आहे. सेकंड आहे हे माझं फेसशी रिलेटेड आईस रोलर. मी सध्या फेस आयसिंग रोज करत आहे, तर म्हणून मग ते डायरेक्ट आईस हातात घेऊन करायला ना खूप डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे मग हे असं आईस रोलर मागवलेलं आहे. फ्रीजमध्ये ह्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलं ना, ह्याच्यामध्ये आईस होतं आणि मग आपण याला असं करू शकतो. हे छान, याची क्वालिटी मस्त आहे, नाईस. आपल्या फ्लॉवर पॉटसाठी फुलं किती येते? 6 येते का? आपण डिसाईड करू आता. जे जे चांगलं असेल तेच ठेवणार आहे. बाकीचं रिटर्न पण करायचं ऑप्शन आहे आपल्याकडे. लेट्स सी. छान वाटतं. ह्याने लुक आला असं पूर्ण कम्प्लीट लुक असायचं. हे आहे मायक्रोफायबर टॉवेल. आपण जेव्हा हेअर वॉश वगैरे करतो ना, हे असं टॉवेल लावू शकतो डायरेक्टली, म्हणजे याने लवकर डोकं कोरडं होतं. तर येस, अ बिग थिंग फॉर आवर मोबाईल. आजकाल हे बघितलं असेल तुम्ही, हे स्टिकर खूप जास्त व्हायरल होते. मोबाईलला मागे स्टिक करायचं आणि आपण मग कुठे पण मोबाईल स्टिक करू शकतो. सो हे कलर दुसरे नव्हते म्हणून हाच मागवला, पिंक. हे काय? हे माझ्याकडनं तुला सरप्राईज गिफ्ट. ओ मस्त बेल्ट. आणि ह्याच्यामध्ये हे हँड्सचं दिसतं. हे कधी ऍड केलं तुम्ही? नंतर ऍड केलं ऑर्डरच्या वेळेस. आपला विषय झाला पिंक होता ना. मॅचिंग. हा छान आहे. आपला विषय झाला होता ना की ते असं बेल्ट लावता. बघा नवऱ्याला किती काळजी, माझं स्किन केअर करताना हेअर समोर येतं म्हणून मला न सांगता. नाईस, छान आहे. ठीक आहे, याची पण क्वालिटी छान आहे. बट हे असे ग्रीन थोडेफार वेल मागवलेले आहेत, म्हणजे आम्हाला थोडं डेकोर करायचं आहे बेडरूममध्ये. सो हे असं लाइटिंग पण आहे याच्यामध्ये. हो. अरे वा, सेल टाकून सेलच घ्यावं लागेल फक्त. सेल घ्यावं लागेल, सेलच महाग आहे इकडे. सो अशी ग्रीन वेल आहे. जेव्हा आम्ही डेकोर करू तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवू. हे पण आमचं एक पुन्हा डेकोरेटिव्ह पीस आहे. हे असं आहे, छान आहे ना? आवडलं तुम्हाला? आवडलं का? छान आहे, ठीक आहे. म्हणजे असं आपण जेव्हा लावू ना तेव्हा पूर्ण लुक तसं तेव्हा छान येईल. असं एक हँगिंग मागवलेलं आहे, ज्याच्यावर आम्ही काहीतरी ठेवून
डेकोर करू शकतो. क्लिप्स अगोदर मला माहित नव्हतं ना हे योगेश माझ्यासाठी ऑर्डर करेल बेल्ट म्हणून स्किन केअर करताना लावण्यासाठी मी ह्या क्लिप्स मागवलेल्या आहे. ग्वाशा फेस मसाज करण्यासाठी हा गोशाचा स्टोन असतो तो आहे. सगळं पिंक पिंकच झालंय आज. मला असं वाटतं त्याच्यात देवघर असावं. गाईज मेन गोष्ट जिच्यासाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो आणि ते आहे आमचं देवघर. बहुतेक हे डिसेंबर करून आहे त्याच्यामुळे मग ज्यावेळेस असेंबल करू त्यावेळेस दाखवू. हा जेव्हा आम्ही असेंबल करू ना तेव्हा तुम्हाला दाखवू. फायनली मी खूप खुश आहे. माझ्या घरात आता देवघरासाठी एक छान स्पेस असणार आहे. डन. नाही बाकी लास्ट बट नॉट द लिस्ट हे छान असे मी छोटेसे बटरफ्लाईज मागवले होते. हे पण लावल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे असं होतं आमचं पार्सल. 3 वाजलेले आहेत. मध्ये दुपारी छान जेवण वगैरे सगळं केलं आम्ही. आवरलेलं आहे. घर पण छान थोडंसं क्लीन केलेलं आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आज संध्याकाळी आमच्याकडे येणार आहे गेस्ट जेवायला. तर हे गेस्ट कोण आहे तर लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ते एक मराठी कपल असतात. आम्ही लास्ट टाइम त्यांच्या घरी गेलो होतो ना तर तेच येणार आहे. आज त्यांना आम्ही जेवायला इन्व्हाइट केलेलं. मला खरंच खूप छान वाटतं कारण इंडियामध्ये असताना आमच्या घरी भरपूर गेस्ट यायचे. म्हणजे आमचे गेस्ट यायचे किंवा योगेशचे फ्रेंड्स किंवा माझे फ्रेंड्स असं कुणी ना कुणी यायचं तेव्हा खूप छान वाटायचं. पण इथे जास्त ओळख नसल्यामुळे म्हणजे आकाश आणि अक्षय हेच आमच्या इथे दोघं फ्रेंड्स आहेत फक्त. पण मग बाकीचं कुणाशी तरी फर्स्ट टाइम ओळख झालेली आहे. तर खूप छान वाटतं ते जेवायला येत आहेत. तर मग मी आज बनवणार आहे खीर. काल मी खीर बनवणार होते खरं तर पण कालचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला. सो आज बनवत आहे छान खीर आणि पालक तोफू बनवणार आहे मी. पालक पनीर तुम्ही ऐकलं असेल. पालक तोफू काय आहे हे तुम्हाला मी पुढे बनवताना दाखवते. 4:30 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि इथे माझी जेवणाची तयारी पण मी सुरू केलेली आहे. इथे दूध उकळत आहे. इकडे पालक शिजवायला ठेवलेला आहे पालक तोफू बनवण्यासाठी आणि मागे दिसत असेल तर तिथे पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे पोळ्यांसाठी. आणि आता मी तुम्हाला दाखवते जसं मी म्हटलं की मी पालक तोफू बनवणार आहे. तर तोफू काय आहे हे काही नाही पनीरचंच अल्टरनेटिव्ह आहे. पण हे सोयाचं बनलेलं असतं मिल्कचं नाही आहे. आपल्या इंडियामध्ये पण मिळतं तोफू पण इथे लोक ह्याचा खूप जास्त यूज करतात कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्याच्यामुळे. सो हे आम्ही आज पालक पनीरचीच रेसिपी फक्त पनीरच्या जागी तोफू वापरणार आहोत. म्हणजे ते कन्सेप्ट आहे ना वी आर मेकिंग पालक पनीर बट विदाउट पनीर. ते मध्ये मध्ये रील्स यायचे ना की पनीर कैसे बनाए बिना पनीर यूज किए. तर आज मी ते करणार आहे. असं आहे बघा. असंच आहे सेम. मी ह्याला आता असं मिळतं फ्रोझन आणि याला क्यूब्स पनीर सारखं मी कट करणार आणि सेम पालक पनीर जसं यूज करतो आपण तसंच करणार. तर चला मी आता पटकन जेवण बनवून घेते. तसं तर मेन्यू खूप सिम्पल होता. जास्त काही आयटम्स मी बनवलेले नव्हते बट लवकर तयारीला मी याच्यासाठी लागले कारण मग आमच्या छान गप्पा झाल्या असतात. फर्स्ट टाईमच ते आमच्या घरी येत आहेत सो गप्पा मारता येतील. काही गेम्स खेळायचा आमचा प्लॅन होता आणि पूर्ण स्वयंपाक जर बाकी असेल ना तर मग स्वयंपाक बनवण्याचाच पूर्ण वेळ जातो किचनमध्ये. ना गप्पा होता ना छान इंटरॅक्शन होतं. त्यामुळे म्हटलं आपण ॲटलिस्ट भाजी आणि खीर तरी बनवून ठेवू मग पोळ्या ज्या आहे गरम गरम नंतर करता येतात. सो असं होतं आणि मल्टीटास्किंग मला माझं काम चालू होतं कारण सगळंच पटपट बनवायचं होतं. वेळ पण कमी होता आणि गेस्ट खाली आलेले आहेत. पटकन मी रेडी होती 2 मिनिटात. अवतार खूप खराब होता. बोलतील काय अवतार. ठीक आहे जेवण बनवताना असंच कंडिशन होती. हां चावी न्या ना. योगेश चाललेत त्यांना खाली घ्यायला कारण त्याशिवाय त्यांना आतमध्ये एंटर नाही करता येणार. गेट ओपन नाही होणार म्हणून. आपण तसंच आहे कारण अजून माझं जेवण बनवणं चालू आहे. स्टे ट्यून. आता मी व्हिडिओ नाही करत. तुम्हाला नंतरच दाखवते सगळं मेनू झाल्यावर. A few moments later. सो आता इथे आमची तयारी चालू आहे गेमची कारण आम्ही खेळणार आहोत दमसेराज. सो टीम पाडतोय. टीम पाडण्यासाठी चिट्स बनवतो आहे आता. काय नाव देऊ पण टीमसाठी. इथं याच्यामध्ये प्लेयरचे नाव येतील सर्व हा आणि बाउल मध्ये ठेवून हा ए 3 चिठ्ठ्या एच्या. ओके ओके गाईज जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की आमच्याकडे आलेले आहे गेस्ट आणि आता ते आमचे न्यू फ्रेंड्स आहे. आमच्या ग्रुपमध्ये ते ऍड झालेले आहे. आमचा ग्रुप आता मोठा होतोय हळूहळू. आता ते ओल्ड झाले. हा ओल्ड झाले आता ते. 1-2 तास झाले त्यांना येऊन. आता आमचा छान मिक्सअप ग्रुप झालेला आहे. ही आहे सुजाता हाय आणि ते आहे गजानन हाय आणि इकडे आपले
ओल्ड मेंबर्स आकाश and हे अक्षय. फाउंडर मेंबर आहे दोघं पण. सो आता आम्ही खेळतो आहोत दमसे राज आणि एन्जॉय करणार आहोत. व्हिडिओ थोडासा बनवू आणि बंद करू कारण आम्हाला एन्जॉय करायचं आहे. हे पण घेतो याच्यात. डोळे झाकून घ्या, डोळे घ्या एक झाकून. एक कमी अच्छा घेतली बी ऐक नाही ठीक आहे करू आपण. चालेल. मी आणि सुजाता एकाच ग्रुप मध्ये आल्यामुळे आम्ही आता पुन्हा रिक्रिएट करतोय. पुन्हा करतोय कारण एका ग्रुप मध्ये एक मुलगी पाहिजे असं ठरलंय कारण मुलींना जास्त नॉलेज Diversity. असतं. हे बॉईज इनडायरेक्टली एग्री करताय. नाही तसं काही नाही. ऑडियन्सला माहिती आहे आता. जेंडर इक्वॅलिटी फॉलो करतो. करेक्ट. स्वीडन देशामध्ये राहिल्यामुळे स्वीडनचे रूल्स. 3 words. ओके 3 words. हिंदी. हाँ पीछे आगे पीछे मागे आगे. टीव्ही मांजा टीव्ही हे शांत टीव्ही मी सांगतोय, तू सांग. क्रिकेट आता IPL टी शर्ट IPL ड्रेस केस. ब्लॅक काला 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 का राणी मुखर्जी कलम कलम. तू आणि मी खेळतो. ऑफिस काम मॅच ऑफिस लिप्स नाही धतिंग नाचचा मूवी. आर राजकुमार नाही बाहुबली नाही धतिंग नाचचा मूवी मला माहिती आहे. शाहिद कपूर शाहिद कपूरचा मूवी आहे. फटाफट निघला हिरो. फटाफट निघला हिरो. ऑफिस नाही अच्छा शाहिद कपूर ऑफिस मध्ये जो जातो तो मूवी. ऑफिस मध्ये शाहिद कपूर. शूज क्रिकेट जर्सी. क्रिकेट शाहिद कपूरचा मूवी आहे. क्रिकेट खेळणार आहे त्यात. क्रिकेट सुप्रिया विराट कोहली. अनुष्का. अच्छा धोनी अनुष्का शर्मा आहे. अनुष्का शर्मा आणि शाहिद कपूरचा मूवी आहे. अच्छा अनुष्का अनुष्का शर्मा, शर्मा, शाहिद शाहिद कपूर कपूरचा मला पण माहिती नाही. जुना आहे खूपच जुना आहे. अनुष्का शर्मा शाहिद कपूरचा मूवी. बदमाश कंपनी. एक नंबर. वर्ड्स 6 words. ओके वर्ड. हा एकदम जुना आहे का लेटेस्ट कसं आहे. एकदम जुना. जुना ठीक आहे. कोणता हिरो आहे. शाहरुख अमिताभ काय संजय दत्त सलमान खान. ओके. सलमान खान. तर मग एकदम मोठा मूवी कोणता आहे. हम आपके है माय कौन. गॉड. नाही हम साथ साथ है. हम मैंने आपके प्यार है क्यों किया. नहीं हम मैंने आपके प्यार है किया. कौन. दबंग नहीं हम आपके है कौन. हम साथ साथ मला है. माहिती आहे मूवी. मला माहिती आहे. हमने दिल दे चुकी काय हमने दिल हम दिल दे चुकी सनम. हम दिल लास्ट टाइम आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, पण आता आमची खूप छान फ्रेंडशिप झाली होती आणि ते पण कम्फर्टेबल होते. सो छान व्हिडिओ मी बनवला आणि आम्ही मस्त गेम्स एन्जॉय केले. फर्स्ट टाईम भेटल्यानंतर म्हणजे तेव्हा तर आम्ही खूप कमी वेळासाठी त्यांच्याकडे गेलेलो 10 ते 15 मिनिटांसाठी, पण फर्स्ट टाईम आकाश आणि अक्षय पण त्यांच्यासोबत भेटत होते आणि ते पण आमच्याकडे आले होते. पण फर्स्ट इंटरॅक्शनमध्ये इतकी छान ओळख झाली आमची आणि मस्त गेमसुद्धा आम्ही एन्जॉय केले. खरं तर पुण्याची आठवण येत होती जेव्हा आम्ही फ्लॅटवर सगळे फ्रेंड्स जेव्हा गेम्स खेळायचो ना, तेव्हा पण अशीच मजा यायची. अरे भाई तू तर फुल कल रात को क्या खाया. अरे मूवी ठीक है. भाजी नमस्तानी. हां हे भारी. दाल भात खाया. भाजी नमस्तानी. मला काय समजलं. म्हणून तर गेम आहे. बाजीराव मस्तानी. एवढं गॅप नाही. तरी येत नाही. मला माहिती आहे. मला movies नाही माहिती आहे. भाजीराव मस्तानी. मला खरंच काही समजलं. काही नाही. भाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी. पानी का तुम्ही मस्त आहे. बाजीराव मस्तानी.
पाणी काय साप पाणी काय साप मूवी आहे बाजीराव मस्तानी मूवी आहे बाजीराव बाजीराव रे मूवी मूवी आहे मूवी मूवी आहे एक मिनिट हा, मी देतो पद्मावत पद्मावत ओळखू येते नाही परत बोल. पद्मावत बोल ना बोल. पद्मावत तर इथे आहे आजची मेजवानी पालक तोफू खीर. इथे दाखवते खीर, पालक तोफू, पोळी आणि मस्त काकडी आणि सगळेजण आम्ही असं जमलेलो आहोत. थँक्यू फॉर कमिंग गाईज. कसं झालंय जेवण सगळ्यांनी सांगा पहिले मला. तू तर काकडीच खातोय, काकडी सांगतो का? बागत टॉप साखरी बागत टॉप छान खीर 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 कशी झाली? खीर ट्राय करा मग. खूप दिवसानंतर आवडली का? रिच ऑफ प्रोटीन.